खूप लोकांना असं वाटतं की बदल हे नेहमी आपोआप घडावेत. हं. कळलंय मला असं. तर असे कुठलेच बदल आपोआप होत नसतं. होत नाहीत. मी प्रचंड चिडते, मी आळशीपणाने वागते, मी हं. चालढकल करते. मला एखाद्या सिच्युएशनमध्ये प्रचंड एन्झायटी येते. मला अमुक एका व्यक्तीची भीती वाटते. हं, ओके. मला ही माझ्या आयुष्यातली सिच्युएशन आवडत नाही. मला पैशांची समस्या आहे. ओके. काच्या आधी आपण पहिल्यांदा काय म्हणजे आपण स्वीकारूया. ओके. त्यामुळे ऍक्सेप्टन्स ही जी प्रक्रिया आहे ती अशी आहे की एकंदरीत काय घडतं आहे ते अत्यंत रिअलिस्टिकली आपल्याला बघता यायला हवं. माझ्या हातनं चुका घडतात असं म्हणणं खूप अवघड आहे. मी आहे, मला राग येतो आणि मला राग यायला मी जबाबदार आहे. आणि मग त्यातलं अंतर कायम आपल्या मनावर एक प्रकारचा ताण निर्माण करत राहतं. आणि तरी सुद्धा आपण ती गॅप ओनली बिकॉज वी डोंट ऍक्सेप्ट ती गॅप तशीच राहते. किंवा काही लोकांना समस्येची समस्या करण्याची सवय असते. ओके. म्हणजे मला भीती वाटते ह्याचीच मला भीती वाटते किंवा मी आळशी आहे ह्याचाच मला राग येतो. ओके. सो सुटतात खरं म्हणजे गाठी जिथे आपण अडकून पडलोय ना तिथे सुटतात. आपण गोष्टी ऍक्सेप्ट आता आहे मी असं आळशी असा तो स्वीकार खरं म्हणजे आता मी काय करणार की आता हे मला तर टेक्निक कळलंय पण आता उलट मला अति समजूतदारपणाचा त्रास जास्त व्हायला लागलाय. खूपदा काय होतं की मी अशी आहे असं म्हटलं ना खूप लोकांना ना नकळतपणे ती व्यक्ती आहे आणि ती का मध्येच अडकून पडलेली आहे. ओके. आपण तो का जेव्हा बाजूला काढतो तेव्हा आपल्याला अनेक शक्यता दिसतात. ह्याच्यावर काम करायचं असं म्हटलं की मग आपल्याला काम करायचं म्हटलं की मग खूपच प्रॉब्लेम वाटायला लागतो की म्हणजे काय करायचं मोठा टास्क वाटतो. मग जाऊ दे मग आता ते जसं आपण म्हणतो तसं की मग ते सगळे टिपिकल पुढे ढकलण्याचे पुढच्या वर्षी 1 तारखेला सोमवारी असे सगळे आपल्या कमिटमेंट्स पुढे ढकलण्याची जी हे असते. खरं म्हणजे मदत घेणं हे अत्यंत मानसिक स्ट्रेंथचं लक्षण आहे. स्वीकार ही अजिबातच आता मी हे स्वीकार केलं अशी नाही. ती एक अत्यंत ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा एपिसोड आवर्जून पहा आणि आपल्याबरोबरच्या कित्येकांना एपिसोड शेअर करा. जेव्हा आपण चॅनल सुरू केलं होतं तेव्हाच आपला शारीरिक आजार किंवा चांगली हेल्थ आपली असणं हा मुख्यतः हेतू असला तरीसुद्धा मानसिक आजार किंवा आपलं मानसिक हेल्थ चांगली असणं हा देखील तितकाच महत्त्वाचा विषय आहे. आणि आपण कधी मध्ये आधी शारीरिक हेल्थसोबतच मानसिक हेल्थ या विषयावर पण बरेचसे एपिसोड करत असतो आणि त्याविषयी तुमचे चांगले प्रतिसाद येतात आणि बऱ्याचदा तुम्ही त्यावरती नवीन नवीन विषय आम्हाला सुचवत असता. तर आजचा आपला जो विषय होता त्याविषयी बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की आम्ही हा शब्द वारंवार ऐकतो, आम्हाला बऱ्याचदा हा नक्की शब्द काय असतो माहीत नाही किंवा असं जगणं म्हणजे काय असतं हे काय नक्की, त्यासाठी आम्हाला स्किल्स डेव्हलप करायला लागतील, असे कित्येकांचे यावर प्रश्न आले. हे प्रश्न आल्यानंतर मी जेव्हा विचार केला तेव्हा मला वाटलं अरे ह्या निमित्ताने मलाही कळलं की मला ह्या विषय खरं इतकासा माहीत नाहीये. कारण कित्येकदा आपण एखादी गोष्ट जसं ॲक्सेप्टन्स हा विषय आजचा आहे की म्हणतो आपण एखादी गोष्ट ॲक्सेप्ट केली किंवा मी स्वीकार केला तेव्हा कित्येकदा असं असतं की ठीक आहे आपल्याला समोरच्याचं वागणं पटलं नाहीये पण वाद नकोत म्हणून आपण एखाद्याशी कॉम्प्रोमाइज जसं म्हणतो की चल बाबा कुठं तू अशी डोकं लावता, तुझं खरं असं म्हणून आपण त्याला ॲक्सेप्टन्स म्हणतो का? किंवा कित्येकदा लेटिंग गो आपण म्हणतोय की एखादी गोष्टी सोडून देणं, तर ती खरंच आपल्याला सोडायची इच्छा असते का? का ती गोष्ट सोडल्यानंतर सुद्धा कुठेतरी मनात तो सारखा विचार आपल्या बॅक ऑफ द माइंड चालू असतो. किंवा बऱ्याचदा ज्या गोष्टी आपल्या आउट ऑफ कंट्रोल आहेत किंवा विदिन कंट्रोल आहेत असं आपण बऱ्याचदा म्हणतो, की समजा बाहेर पाऊस पडतोय तर तुमचा एखादा कार्यक्रम कॅन्सल झाला तर आपण त्याविषयी जास्त चिडचिड न करता त्यासाठी काय करता येईल का? अशा ज्या गोष्टी बऱ्याचदा बोलतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी नक्की काय असतात आणि ह्या सगळ्या याची सांगड कशी एकत्र घालता येईल आणि जे आपलं कन्फ्युजन बऱ्याचदा होत असतं की हे नक्की कसं आपण म्हणजे आयुष्य जगत असताना बऱ्याचदा कळत नाहीत की ही स्किल्स कशी डेव्हलप करायची. तर खास त्यासाठी आजचा एपिसोड आहे.
ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार हा आजचा विषय आहे आणि त्यासाठी जे गेस्ट आपल्याकडे आहेत त्यांची आणि माझी भेट एका त्यांच्याच पुस्तकामुळे काही वर्षापूर्वी झाली. प्रत्यक्षात आम्ही आज जरी भेटलो असतो तरी त्या पुस्तकाच्या निमित्ताने त्या माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच त्या पुस्तकाने माझे चांगले बदल केले. डॉक्टर संजोत देशपांडे या जे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट पुण्यामध्ये आहेत, त्या आपल्या गेस्ट आहेत. कदाचित आपली आणि त्यांची काही पॉडकास्टच्या निमित्ताने ह्यापूर्वी ओळख झालेली असेल. पण आज ॲक्सेप्टन्स या एका विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्याकडे ते आलेले आहेत. तर हॅलो मॅडम, आमच्या नमस्कार. जगण्यातील काहीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. मी डॉक्टर संजोत देशपांडे. मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे. गेली अनेक वर्ष मानसिक आरोग्य या क्षेत्रात मी काम करत आहे. मानसिक आरोग्याबद्दल लोकांच्या मनात एक जाणीव निर्माण व्हावी, त्याबद्दलचा नकारात्मक भाव कमी व्हावा, ह्यासाठी मी बऱ्याचदा प्रयत्न करत असते आणि त्या निमित्ताने मी बरंच लिखाण सातत्याने करत असते. अच्छा. तर जसं ॲक्सेप्टन्सचा विषय आता म्हणलं, आमच्या प्रेक्षकांचेच बऱ्याच ह्यावरती प्रश्न आलेले असतात. तर सर्वात पहिला एक बेसिक प्रश्न आहे, की खरं ॲक्सेप्टन्स म्हणजे काय असतं? खूप जणांना मी असं म्हणेन, की हा प्रश्न पडलेला असतो, की ॲक्सेप्टन्स म्हणजे काय? कारण खूप जणांच्या मनामध्ये बेसिकली ॲक्सेप्टन्सच्या बद्दलच्या पण एक काय म्हणूया चुकीच्या समजुती असतात किंवा गैरसमजुती असतात, की ॲक्सेप्टन्स म्हणजे शरण जाणं हं. किंवा आता आहे ही परिस्थिती म्हणजे त्याबद्दलचा एक असा हेल्पलेसनेस हां. असणं, की आता मी काय करू शकते अशा परिस्थितीमध्ये किंवा हार पत्करणं असं खूप जणांना वाटत असतं. पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर ॲक्सेप्टन्स किंवा स्वीकार हं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि पूर्ण आपल्या मानसिक प्रक्रियांमध्ये स्वीकार ह्या गोष्टीशिवाय आपण खरं म्हणजे पुढे काही करू शकत नाही. हं. म्हणजे माझ्या आयुष्यात एखादी काहीतरी गोष्ट घडते आहे, हं. ओके, नकारात्मक गोष्ट. हं. तर जोपर्यंत मी त्याचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत मी त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही. ओके. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी मला अशी कामांची चालढकल करण्याची सवय आहे हं. किंवा मी आळशी आहे हं. किंवा मला राग येतो हं. किंवा मला काहीतरी आर्थिक समस्या आहेत हं. किंवा माझ्या आजूबाजूला अशा काहीतरी वेगळ्याच काहीतरी समस्या आहे किंवा माझ्या हं. आयुष्यात अशी काही लोक आहेत की जी मला खूप त्रासदायक वाटतायत. हं. माझं नोकरीच्या ठिकाणी नीट चाललेलं नाहीये. हं. म्हणजे आपण अशी अनेक प्रॉब्लेम्स किंवा येस. ह्याची म्हणजे काय म्हणूया लिस्ट तयार लिस्ट. करू शकतो. हं. पण जोपर्यंत आपण त्याचा स्वीकार करत नाही, ओके. तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही. हं. आणि त्यामुळे ॲक्सेप्टन्स ही जी प्रक्रिया आहे, हं. ती अशी आहे, की एकंदरीत काय घडतं आहे, ते हं. अत्यंत रिअलिस्टिकली आपल्याला बघता यायला हवं. हं. ओके. आणि त्याच्यामध्ये ते मला जी गोष्ट दिसतेय, माझ्या आयुष्यात जे घडतंय, माझ्या स्वतःमध्ये मला जे दिसतं आहे, मग मी माझी विचार करण्याची पद्धत आहे, माझी भावना अनुभवण्याची पद्धत आहे, माझी वागण्याची म्हणजे विचार, भावना, वर्तन, ओके. ह्या सगळ्या गोष्टींची एक दखल त्याच्यामध्ये घेतली जाते. हं. ओके. की आणि त्याच्याबद्दलचं म्हणजे ती आहे तशी स्वीकारणं हा हं. त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि ती आहे तशी स्वीकारणं म्हणजे ही गोष्ट अशी आहे म्हणजे मी वाईट आहे. म्हणजे हां. ज्याला आपण असं म्हणू की आपल्याला सगळ्यांना सातत्याने प्रत्येक गोष्टीचं काहीतरी मूल्यमापन म्हणजे हं. काहीतरी आपण असं जजमेंटल असतो. हं. ओके. सारखं त्याचं काहीतरी मूल्यमापन करायचं. मी आळशी आहे म्हणजे माझ्यात काही अर्थ हं. नाही. हं. पण मी आळशी आहे आणि मी गोष्टी वेळेवर करत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. हं. त्याला आपण कुठलंही मूल्यमापन न चिकटवता, जजमेंट न चिकटवता त्या समस्येकडे, त्या गोष्टीकडे आपण जेव्हा बघतो हं. आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या भावनांची दखल घेतो, ओके, हं. तो खरा स्वीकार आहे. ओके. म्हणजे त्यामुळे आपल्याला एखादी सकारात्मक गोष्ट स्वीकारताना अडचणी येत हं. नाहीत. हं. पण नकारात्मक एखादी गोष्ट जर असेल, जी हं. त्रासदायक असेल, जी आपल्याला मदत न करणारी असेल, जी आपल्या जगण्यामध्ये अडथळा असेल, तर ती स्वीकारताना आपल्याला नक्कीच खूप जास्त त्रास होतो. ओके. कारण ती स्वीकारताना आपल्याला आपल्या अनेक भावनांना पण सामोरं जावं लागतं. हां. कारण मला ती आवडत नसते आणि आवडत ओके. नसताना सुद्धा ती माझ्या आयुष्याचा भाग आहे, हं. हे म्हणणं खूप जणांना आणि ती ओके. कठीण आहे, हां, कठीण हां. आहे ही कठीण गोष्ट. आहे. इतक्या सहजासहजी हं. की हे घडतंय आणि हे हं. माझ्या बाबतीत घडतंय, हां. असं म्हणणं खूप हां, अवघड आहे. हां. किंवा मी ही चूक केलेली आहे. हं. ओके. माझ्या हातनं चुका घडतात, हां. असं म्हणणं खूप अवघड आहे. धाडसच आहे. धाडसाचं आहे. धाडसच आहे. कारण तुम्ही स्वतःला म्हणजे त्या हां, भावनांना हां. सामोरं जाता किंवा ते मान्य करता. राइट.
तर त्यामुळे ऍक्सेप्टन्स हा बेसिकली जे काही घडतंय त्या सगळ्या गोष्टींची दखल घेणं आणि त्याबरोबर त्या बाबतीत मला काय वाटतंय ह्या गोष्टींची पण, ह्या भावनांची, विचारांची पण दखल घेणं आणि त्यांना स्वीकारणं, अशी प्रोसेस आहे. पुढच्या भागाकडे तर आपण वळूच. आता सेल्फ ऍक्सेप्टन्स हाच विषय आता सुरुवात त्याच्यामुळे झाली आहे. तर बऱ्याचदा हाच विषय सगळ्यात अवघड का जातो पण लोकांना? ह्याचं महत्वाचं कारण की मगाशी मी जसं म्हटलं की स्वतःचा स्वीकार म्हणजे अ, स्वीकार करताना काय होतं की कुठली पण व्यक्ती जेव्हा स्वतःला तपासून बघते, तर त्यातल्या जेव्हा 4 गोष्टी की मी खूप हेल्पफुल आहे माझं नेचर, किंवा मला खूप चांगलं बोलता येतं वगैरे वगैरे, असे जसे सकारात्मक काही काही गोष्टी जशा असतात, तशा आपल्या सगळ्यांमध्ये काही नकारात्मक आणि ज्या अडथळा निर्माण करतायत आपल्या जगण्यामध्ये, आपल्या प्रगतीमध्ये, अशाही काही गोष्टी असतात. आपण असे किंवा असे खरं म्हणजे नसतो. पण जेव्हा स्वीकार करायची गोष्ट येते त्यावेळेला आपल्यामध्ये ह्या कमतरता आहेत, ओके, हे मान्य करायला खूप त्रास होतो. कारण जेव्हा आपण त्या गोष्टींकडे बघतो, म्हणजे माझी चूक झालेली आहे हे विधान म्हणणं हे खूप अवघड आहे. कारण त्याच्यामध्ये आपण कुठेतरी स्वतःची कमतरता मान्य करतोय असं वाटतं, किंवा अशी कशी आपल्याकडनं चूक होऊ शकते, ओके, हाऊ कॅन आय गो रॉंग, ओके, असं कसं मी बोलू शकते, असं कसं मी वागू शकते. तर ह्याच्यामधून एक प्रकारची, आपण असं म्हणूया, एक प्रकारची एन्झायटी किंवा एक प्रकारचा डिस्कम्फर्ट, छान न वाटणं, असं म्हणजे ज्यानी आपल्याला छान वाटणार नाही अशा सगळ्या भावना त्या सगळ्या ह्याच्यामधनं निर्माण होतात, एक डिस्कम्फर्ट क्रिएट करणाऱ्या, ओके. आणि इन जनरल आपण बघितलं तर जे डिस्कम्फर्ट क्रिएट करतं त्याच्यापासून आपल्याला नेहमीच लांब पळून जायचं असतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण स्वतःकडे तपासून बघतो, स्वतःच्या काही काही गोष्टींकडे आपण जेव्हा नकारात्मक गोष्टींकडे डोळे उघडे ठेवून पाहायचं ठरवतो, तेव्हा ह्या डिस्कम्फर्ट बरोबर पण आपल्याला काही प्रवास करावा लागतो, किंवा त्या डिस्कम्फर्ट बरोबर पण थोडा वेळ आपल्याला थांबावं लागतं. आणि मग ते मला नको असतं, मला ते सहन करायचं नसतं, किंवा ते सहन करण्याची माझी क्षमता आपल्या सगळ्यांचीच फारशी चांगली नसते. आणि मग अशा ह्याच्यामुळे मग आपल्याला सेल्फ ऍक्सेप्टन्स हा खूप अवघड वाटतो. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामधली महत्वाची अशी आहे की बऱ्याचदा आपलं मन पण अशा बऱ्याच अशा एक काय म्हणूया ब्लॉक्स तयार करतं ऍक्सेप्टन्स मध्ये. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला व्यसनाधीनतेची समजा समस्या आहे, कसली तरी सवय आहे. व्यसनाधीनता पण आपण खूप मोठा विषय आहे तो, पण आपण एखादी कसली तरी सवय आहे, ओके. तर मग तो तेवढा प्रॉब्लेमच नाहीये, इतकं एवढं काय आहे त्याच्यामध्ये, ओके. म्हणजे कधीतरीच तर मी असं वागतो, कधीतरीच तर मी दारू पितो, किंवा कधीतरीच तर मी स्मोकिंग करतो, अशी अशी समजा सवय. तर पहिल्यांदा म्हणजे आपण सुद्धा आपल्याला त्या सुरक्षित कवचामधनं बाहेर काढत नाही. म्हणजे नकार देणं, किंवा मग इतकं वाईट आहे म्हणून मी, म्हणजे अशी लोक माझ्या आजूबाजूची अशी वागतात म्हणून मी असं करतो, त्याचं समर्थन करणं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा वेळेवर येतच नसेल, ती व्यक्ती सगळ्या ठिकाणी उशिराच पोचत असेल, तर असं साधं असतं ना की मग ट्रॅफिक, म्हणजे मी उशिरा निघाले हे मला मान्य करायला फार त्रास होतो. मग तो ट्रॅफिकच होता, अमुकनीच मला मध्ये काम सांगितलं. सो इट इज खूप सोपं आहे दुसऱ्यांवर दोषारोप करणं. तर स्वीकार, जेव्हा कुठल्याही गोष्टीच्या स्वीकारामध्ये, एस्पेशली स्वतःच्या स्वीकारामध्ये, आपल्याला जबाबदारी स्वीकारावी लागते. मी आहे, मला राग येतो, आणि मला राग यायला मी जबाबदार आहे. तिथे मग हे ब्लेम करणं, दोषारोप ठेवणं, त्याचं समर्थन करणं, कुठलाही, म्हणजे राग असू द्या, अळशीपणा, कुठलाही ह्याच्यामधलं गोष्ट असली तरी सुद्धा, किंवा अगदी नात्यांची समस्या असेल, तर ह्याच्यामध्ये माझा पण काहीतरी सहभाग आहे, ओके, ही समस्या आहे, ह्याच्यामध्ये माझंही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, असं म्हणायला खूप कठीण जातं. कारण आपल्याला असं वाटतं की असं म्हणणं म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. आणि त्यामुळे आपण पण अशा अनेक, आपलं मन पण अशा अनेक काय म्हणूया आयडियाज करतं की जे तुम्हाला स्वीकारापासून लांब ठेवतं. आणि त्यामुळे स्वीकार ही अजिबातच आता मी हे स्वीकार केलं अशी नाही, ती एक अत्यंत ऍक्टिव्ह प्रोसेस आहे, ओके. की आपण आपल्या ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वीकारापासून लांब ठेवतात, ते
ते कुठले अडथळे आहेत, ते कुठले ब्लॉक्स आहेत, हम्म. हे आपण ओळखणं, ते आयडेंटिफाय करणं, ते ब्लॉक्स काढणं, हम्म. ओके, त्या गोष्टीला सामोरं जाणं. मग ती गोष्टी जेव्हा आपण कन्फ्रंट करतो, तिला सामोरं जातो, तेव्हा पुन्हा आपल्याला तो एक डिस्कम्फर्ट येतो. तो टॉलरेट करणं. तर ही अतिशय ऍक्टिव्ह प्रोसेस आहे स्वीकाराची. हा, आता असं घडतंय आणि मग आता हम्म. ठीक आहे, आता काय करणार. असं एक त्याच्याबद्दलचा असा जो एक ॲटिट्यूड आहे हा. तसा खरा म्हणजे नाहीये. ती अतिशय ऍक्टिव्ह, कारण आपण सर्व गोष्टीची दखल घेतो स्वीकारामध्ये. हम्म. काय घडतंय, ते कशामुळे घडत आहे, आणि त्यामुळे आणि म्हणजे मला त्याच्याविषयी काय वाटतं आहे. म्हणजे बऱ्याचदा मगाशी मी इंट्रोडक्शन जसं म्हटलं की थिंग्स इन अवर कंट्रोल आउट ऑफ अवर कंट्रोल. उदाहरण समजा तुम्हाला द्यायचं की समजा मी एक 50 वर्षाचा माणूस आहे. माझ्या घरात माझे आईवडील पण आहेत आणि माझी टीनेज किंवा त्याहून थोडी मोठी मुलं आहेत. समजा एक पॅरेंट म्हणून की ॲज अ फादर म्हणून माझ्यासाठी या दोन्ही पिढ्यांना घेऊन जाणं हे खूप अवघड खेळ असतो. बरोबर. तर अशा वेळी येतं आपण थिंग्स इन अवर कंट्रोल किंवा आउट ऑफ अवर कंट्रोल किंवा ॲक्सेप्टन्स ह्या गोष्टीला कसं आता हँडल करणं शिकायला हवं. तर हा प्रश्न मी नेहमी माझ्याकडे येणाऱ्या काउन्सिलिंग सेशनला येणाऱ्या बऱ्याच जणांना मी विचारते, की ह्या परिस्थितीमध्ये हम्म. अ, काय आपल्या कंट्रोलमधलं आहे, हम्म. ओके. आणि मग बऱ्याच चर्चेनंतर असं लक्षात येतं, की माझी विचार करण्याची पद्धत, माझ्या भावना हाताळण्याची पद्धत, मी मी त्याच्या निमित्ताने मी कसं वागणार आहे, ओके, ही गोष्ट, ओके, हे सोडलं तर आपल्या हातात, आपल्या नियंत्रणात बाकी खरं म्हणजे काही नाहीये. म्हणजे आपण सगळे कुटुंबात राहतो. प्रत्येक कुटुंबामध्ये त्यांचे त्यांचे काही ताणतणाव असतात. आता जसं तुम्ही म्हणालात, की 2 जनरेशन किंवा 2 पिढ्यांना घेऊन पुढे जातानाचे काही काही चॅलेंजेस असतात, असं मी म्हणेन. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं काहीतरी एक स्वभावाचं रिफ्लेक्शन येतं, प्रत्येकाची वागण्याची पद्धत येते, कुणाच्या सवयी येतात. तर हे करताना अ, आपण मला त्या गोष्टीबद्दल काय वाटतंय, अ, मला जर एखादी गोष्ट आवडत नसेल, तर त्याबद्दल मला काय वाटतं आहे, ह्याच्यावरच आपण ॲक्चुअली जास्त चांगलं खरं म्हणजे नियंत्रण आहे. ओके. दुसऱ्या माणसाचं वागणं, परिस्थिती, ओके, किंवा काय जे घडतं आहे, ह्याच्यावर आपलं फारसं नियंत्रण खरं म्हणजे असत नाही. ओके. पण मी काय करेन? इन अ गिव्हन सिच्युएशन मला काय करता यायला पाहिजे? मी काय-काय करू शकतो? ओके. तर हे मला असं वाटतं, की हे आपल्या नियंत्रणात आहे. सो आपण जेव्हा अतिशय शांतपणे बसतो आणि जेव्हा परिस्थितीकडे बघतो, तेव्हा खूपदा म्हणजे मी म्हणलं तसं, की आय मेक इट अ पॉइंट, की हा मी प्रश्न विचारल्यानंतर मी बराच वेळ एक पॉज देते अ, चर्चेला, की तुम्ही जरा विचार करा. आणि अ, खूप लोकं हे उत्तर देतात, हा. की मग माझंच वागणं, माझी विचार करण्याची पद्धत, मी कशी कुठल्या गोष्टीला कसा प्रतिसाद द्यायला पाहिजे, माझ्या भावना मी कशा हाताळायला पाहिजेत, हेच फक्त माझ्या हातात आहे. सो अच्छा. बऱ्याचदा परिस्थितीवर आपलं तसं नियंत्रण खूपदा नसतं. आणि हे जेव्हा कळतं ना ऍक्च्युली, तेव्हा अ, तेव्हा पुन्हा एकदा त्याच्यामध्ये अ, हार नाही आहे. हा. पुन्हा एकदा त्या निमित्ताने तुम्हाला त्या सिच्युएशन मधल्या पॉसिबिलिटीज दिसतात, की इन अ गिव्हन सिच्युएशन मी काय काय आणि कुठली कुठली गोष्ट कशी करू शकतो, ओके, किंवा करू शकते. तर असं नाहीये, की हां, आता एवढंच माझ्या हातात आहे म्हणजे मी काहीच करू शकत नाही. पण इन अ गिव्हन सिच्युएशन आणि त्यातल्या मर्यादा पण कळतात. ओके. ओके. आणि पुन्हा आपण स्वीकाराविषयी बोलतोय, तर त्या मर्यादा सुद्धा मग आपल्याला स्वीकारता येतात. आणि मग त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये मी हेल्पलेस आहे, मी काहीच करू शकत नाही, अशी भावना त्याच्यामधनं येत नाही. रादर आपण मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याचं भान आल्यामुळे आपल्याला एक स्वतःबद्दलचा पण विश्वास वाटायला लागतो, कारण तो अत्यंत रिअलिस्टिक दृष्टिकोन आहे. किंवा बऱ्याचदा आता आपण जर आडमुठेपणा म्हणले किंवा मला मान्यच होत नाही, समजा माझं काहीतरी चुकतंय, यामुळे आपल्या शारीरिक मानसिक हेल्थवरती काय दुष्परिणाम होतात आणि ऑन द कॉन्ट्ररी हे जर आपण ऍक्सेप्ट केलं तर त्या होणारे दुष्परिणाम कसे रिलीज होण्यास मदत होऊ शकते. तर जेव्हा आपण ऍक्सेप्ट करत नाही ना, तेव्हा ना एक प्रकारचा ताणच खरं म्हणजे आपल्या मनामध्ये तयार होतो. हा. ओके. म्हणजे अगदी मी आता साधं उदाहरण देते, की माझ्याकडे एक क्लायंट आहे आणि सिंपल म्हणजे हे अगदी घराघरात अगदी प्रत्येकाला ह्या गोष्टी जाणवत असतात. पण
की तर तिला माहिती आहे की तिने काही काही गोष्टी करायला पाहिजेत. ओके, उदाहरणार्थ तिला माहिती आहे की तिचं वजन वाढलेलं आहे, तर तिने एक चांगली जीवनशैली ठेवायला पाहिजे, जसं व्यायाम करायला पाहिजे, आहाराची काळजी घ्यायला पाहिजे. पण अशा आपल्या जगण्यामध्ये अशा अनेक गोष्टी असतात की ज्या वी नो की आपण त्या करायला पाहिजे, पण त्या केल्या जात नाहीत. आणि हे अंतर, ओके, सातत्याने आपल्याला कळतं की आपल्याला हे करायला पाहिजे आणि आपण हे करत नाही आहोत. ओके, हा स्वीकार नाहीये. हं? आणि मग त्यातलं अंतर कायम आपल्या मनावर एक प्रकारचा ताण निर्माण करत राहतं. ओके, आणि तो ताण कमी अधिक असतो. म्हणजे पुन्हा एकदा त्या ताणाला आपण पळवाटा शोधतो, कधी कधी डिस्ट्रॅक्ट करतो त्याच्यापासून लांब, पण ते तात्पुरतं सोल्युशन शोधलेलं असतं. ओके, म्हणजे मला माहितीये की मी आत्ता उठून अभ्यास करायला पाहिजे, पण मी तो काहीतरी करत नाहीये. आणि मग मी मोबाईल किंवा स्क्रीन, म्हणजे आता हल्ली ते खूप कॉमन आहे म्हणून मी ते एक्झाम्पल देते, की मग स्क्रीनवरच माझा खूप वेळ मी, पण इट इज अ वन वे टू डिस्ट्रॅक्ट युअर माइंड. सो असे पण काही काही मेकॅनिझम्स आपण वापरत असतात अनेक लोक, त्याच्यापासून पळून जाण्याचे, किंवा मगाशी मी म्हणत असं की डिनायल मध्ये राहतात. सो ही जी गॅप आहे ना, ती गॅप मनावर खूप ताण निर्माण करते. ओके, आणि त्याचा सर्व गोष्टींवर परिणाम होतो, की तो ताण राहतो. कधी कधी त्याच्यामधनं काही जणांना एन्झायटीचा त्रास होतो. त्याच्यामधनं काही जणांना तो इतका ताण मनावर सतत तो कायमस्वरूपी राहिल्यामुळे झोपेचे प्रश्न होतात. त्याच्यामधनं काही जणांना काही वेळेला असे सायकोसोमॅटिक, ज्याला आपण असं म्हणू, की त्याच्या काही काही समस्या निर्माण होतात. म्हणजे डोकंच दुखतंय अगदी बारीक, किंवा मानच दुखतेय, असे काहीतरी प्रश्न निर्माण होतात. किंवा त्याचं एक काहीतरी बर्डन आल्यामुळे रिलेटेड टू बॉवेल काहीतरी गोष्टी निर्माण होतात. म्हणजे अन्न न पचणं, भूक न लागणं, किंवा अति खाणं. म्हणजे लोक बऱ्याचदा त्याच्यामध्ये पण कम्फर्ट फूड ज्याला आपण म्हणू, की त्याचे प्रश्न असे. सो असं म्हणजे जेणेकरून तो ताण, त्यात पुन्हा मी म्हणलं तसं की तो ताणातनं तात्पुरतं बाहेर पडणारे मार्ग आपण शोधतो. पण तुम्ही म्हणालात तसं अगदी खरं आहे की त्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर आणि मानसिक आरोग्य, अस्वस्थता म्हणजे कायम तुम्ही अस्वस्थ आहात, काहीतरी मध्येच एन्झायटी वाढली आहे, मध्येच मन नाराज आहे, मग ते कधी कधी अगदीच नाराजीचं थोडंसं नैराश्यात पण रूपांतर होत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि तरी सुद्धा आपण ती गॅप, ओनली बिकॉज वी डोंट ऍक्सेप्ट, ती गॅप तशीच राहते. ओके, पण हे समजून घ्यायला पाहिजे की मी खरं ऍक्सेप्ट केलं ना, तर ही सगळ्यात मोठी मदत आहे. कारण ते मी ऍक्सेप्ट केल्यावरच मी मला ऍक्च्युअल बदलांना सुरुवात करू शकणार आहे. हे नुसतं झगडण्यामध्येच आपण आपली खूप एनर्जी किंवा मला वाया यातनं घालवतो. अजून एक असं पॉईंट वाटतो बऱ्याचदा, की समजा एखादा मित्रांचा ग्रुप आहे किंवा फॅमिली आहे, मला आता हे कळलं, ऍक्सेप्ट करणं हे सगळं आहे. त्या माणसाची कधी कधी अशी मानसिकता होती की आता हे मला कळलंय म्हणून मी सगळ्यांचं सहन करतोय. सगळ्यांनाच का नाही बाकीच्या आजूबाजूच्यांना कळते की आपण पण थोडं समजून काही गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. मग हा एक वेगळा खेळ सुरू होतो असं वाटतं बऱ्याचदा, की आता हे मला तर टेक्निक कळलंय, पण आता उलट मला अति समजूतदारपणाचा त्रास जास्त व्हायला लागलाय. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, हा की मग मीच शाण्यासारखं का हा वागायचं, अशी हा की ती माझ्यावरच येऊन पडते, असं काहीतरी होतं खूप जणांना, की आपणच शाण्यासारखं वागायचंय, मीच मॅच्युअरली वागायचं आहे. तर त्याच्यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की अ, मला हे जे समजतं आहे, ओके, ह्यानी मला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. ओके, ह्याचा अर्थ त्याचं बर्डन घेतलं पाहिजे असं नाही आहे. ओके, त्याच्यामध्ये मला हे समजतंय की म्हणजे माझ्या समजूतदारपणामुळे मी माझ्यावर अन्याय पण करण्याचं काही कारण नाहीये. सो मला सुद्धा त्यातल्या काही बाउंड्रीज किंवा त्यातल्या काही ज्या म्हणजे मी ह्यातलं काय करणार आहे आणि काय करणार नाही ह्याचं सुद्धा भान मी जागं ठेवण्याची ह्याच्यामध्ये गरज आहे. सो अशा काही गोष्टी कळाल्यामुळे अ, जसा आपला एक दृष्टिकोन व्यापक होतो, आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं स्वतःकडे, आपल्या स्वतःकडे किंवा सगळ्या जगाकडे बघायला लागतो, त्याचं एक वेगळं भान येतं. हा जसा एक फायदा आहे, तसं कदाचित आपल्याला असं वाटतं की आता मीच अकोमोडेट करण्याचं पण ते घेण्याचं कारण नाहीये, कारण तो चॉईस आपल्याकडे आहे. ओके, सो म्हणजे आता मला माहिती आहे, उदाहरणार्थ म्हणजे तुम्हीच दिलेलं उदाहरण, की मला माहिती आहे की
मला की अमुक एक व्यक्ती कधीच वेळ पाळत नाही. ओके, आता मी ती स्वीकारायची आणि मग मी ती ऍक्सेप्ट करायचं का? इतकं साधं उदाहरण आहे. आता मला समजतंय ना की ती बदलणार नाही आहे. तर तिथे ते कायम आपण समजुतीनेच ते घ्यायला पाहिजे असं नाही, पण त्याचा त्रास तरी मी थोडासा कमी करून घेऊ शकते आणि मी सांगू शकते की ह्याचा मला त्रास होतोय. ओके, बदल करणं न करणं हे कदाचित त्या व्यक्तीच्या हातात आहे. पण तुझ्या उशिरा येण्याचा मला त्रास होतोय किंवा तू उगाचच चिडचिड करतेस किंवा करतोस ह्याचा माझ्या मनावर खूप परिणाम होतोय. ओके, असे थोडे योग्य शब्दात फीडबॅक द्यायला पण आपण शिकतो असं वाटतं मला. किंवा बऱ्याचदा नाती खराब होण्याचं कारण मला तर बऱ्याच वाटतं की एक्सपेक्टेशन्स क्लिअर नसतात, गृहीत धरणं ज्याला आपण म्हणतो, त्यामुळे बऱ्याचदा अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून गैरसमज होतात. पण आता इथे मला जाणीव आहे का की आता काय होतं, म्हणजे आता हे जे स्टेटमेंट आहे ना की गृहीत धरलं जातं मला, तर हे स्टेटमेंट स्वीकारामध्ये असं आहे की मी गृहीत धरून देते. ओके, मला गृहीत नाही धरत, आय अलाव दॅट टू हॅपन. ओके, मी गृहीत धरू. तर ही जी जबाबदारी घेणं आहे ना स्वीकारामधली, ह्यातलं माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे की मी 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 मुभा दिली आहे समोरच्या व्यक्तीला, मला तू गृहीत धरू शकतोस किंवा शकतेस. ओके, तर इथे आपलं जे नरेटिव्ह आहे किंवा आपला जो सेल्फ टॉक आहे ह्याच्यात बदल करावा लागतो. किंवा खूप जण असा प्रश्न विचारतात, पण मी का असं करते? ओके, का मला समजत असून मी व्यायाम करत नाही, का मी असं करते? तर मी असं करते. ओके, काची उत्तर मी असं म्हणते की आपण नंतर शोधू की तू असं का वागते आहेस. पहिल्यांदा आपण असं बघूया की मी हे करते. ओके, मी प्रचंड चिडते, मी आळशीपणाने वागते, मी चालढकल करते, मला एखाद्या सिच्युएशन मध्ये प्रचंड एन्झायटी येते, मला अमुक एका व्यक्तीची भीती वाटते. ओके, मला ही माझ्या आयुष्यातली सिच्युएशन आवडत नाही, मला पैशांची समस्या आहे. ओके, काच्या आधी आपण पहिल्यांदा काय म्हणजे आपण स्वीकारूया. ओके, सो आपण हे ना ही जी स्टेटमेंट आहेत, हे केलं जातंय, मला गृहीत धरलं जातंय, माझ्या बाबतीत असं होतं आहे. ओके, तर हे ह्याच्यामधलं म्हणजे हा मी स्वीकारलं तर आपण त्याच्या बाबतीत आपल्या हातातल्या गोष्टी आपल्याला समजायला सोपं जातं. जेव्हा मला असं वाटतं की जेव्हा माणसं स्वीकार करतात परिस्थितीचा आपण आहोत, तर त्याच्यामधनं एक प्रकारचा सच्चेपणा खरं म्हणजे तुम्ही त्याला सामोरे जाता किंवा तुम्ही त्याला आपलंसं करता. पण बरेचदा लोक जेव्हा असं म्हणतात स्वीकार्य लेवलला, तेव्हा असं कित्येकांचा माइंडसेट असतो की आता हा ऍक्सेप्ट केलंय मी, आता ह्याच्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही, तर मग आता हेच सत्य आहे, तर आमची प्रगती खुंटणार नाही का इथे? तर ती नाही खुंटत. ह्याचं कारण परिस्थिती किंवा स्वतःबद्दलचा स्वीकार जेव्हा केल्यानंतर आपल्याला म्हणजे आपण त्याच्यामध्ये माझ्या हातातल्या कुठल्या गोष्टी आहेत. म्हणजे आता जसं मी म्हणलं तसं की एखादी व्यक्ती आहे आणि ती का मध्येच अडकून पडलेली आहे. ओके, आपण तो का जेव्हा बाजूला काढतो तेव्हा आपल्याला अनेक शक्यता दिसतात की ह्या सिच्युएशन मध्ये मी का म्हणजे मी काय काय आणि काय काय करू शकते. म्हणजे किंवा काही लोकांना समस्येची समस्या करण्याची सवय असते. ओके, म्हणजे मला भीती वाटते ह्याचीच मला भीती वाटते किंवा मी आळशी आहे ह्याचाच मला राग येतो. ओके, सो समस्येची समस्या करून आपल्याला काही मदत होत नाही. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की सुटतात. खरं म्हणजे गाठी जिथे आपण अडकून पडलोय ना तिथे सुटतात. आपण गोष्टी ऍक्सेप्ट, आता आहे मी असं आळशी, असा तो स्वीकार खरं म्हणजे आता मी काय करणार, मी आळशी आहे. ओके, आणि कधी कधी आपल्याला पुढचं वाक्य हे जोडायला लागतं की जेव्हा आपण बोलतो आहोत त्याचा विचार करतो आहोत तेव्हा मला नक्कीच काहीतरी इच्छा आहे ना त्या आळशीपणावर काम करण्याची किंवा माझ्या रागावर काम करण्याची किंवा माझं नातं नीट चाललेलं नाहीये त्याच्यावर काम करण्याची किंवा मला एखादी काहीतरी गंभीर परिस्थिती आहे त्याच्यावर काम करण्याची. म्हणजे समजा फायनान्शियल काहीतरी अशी परिस्थिती गंभीर आहे तर आपल्याला काहीतरी त्याच्यामधनं मार्ग हवा असतो म्हणून तर आपण बोलतो आहोत. ओके, आता आहे अशी परिस्थिती असं होत नाही. ज्या अर्थी आपण बोलतोय, ज्या अर्थी आपण विचार करतोय त्या अर्थी आपण काहीतरी उत्तरं शोधतो आहोत. पण तुम्हाला मी एक सांगू का की खूप लोकांना असं वाटतं की बदल हे नेहमी आपोआप घडावेत. म्हणजे ऑटोमॅटिकली आता कळलंय मला असं, तर असे कुठलेच बदल आपोआप होत नाहीत. ओके, आणि ते घडवण्यासाठी मला काहीतरी इन्व्हेस्ट
करावं लागतं, विचारांच्या पातळीवर, हम्म. भावनांच्या पातळीवर, कृतीच्या पातळीवर. ओके, पण ती प्रोसेस जर समजून घेतली तर तो बदल सोपा होतो, तो किंवा यात तितकासा अवघड थोडीशी वाटत नाही. व्होकॅब्युलरी चेंज केली, जसं आपण म्हणतो की बिहेवियरला एखाद्या तुम्ही हे करा, व्यक्तीला ब्लेम करण्यापेक्षा मी आळशी हो, आहे असं म्हणण्यापेक्षा माझा ह्या बाबतीत जरा आळस आळस, वाढतोय हो, असं. असं करणं हो जास्त हो हो मोटिवेटिंग होऊ हो शकतं हो का? हो, म्हणजे जे मी सांगितलं की हा लेबलिंग हा करतात लोक, लेबलिंग हा म्हणजे हा मला ही गोष्ट जमत नाही हम्म, म्हणजे माझ्यात काही अर्थ हा नाही, हा असं बऱ्याच हम्म, बाबतीत लोकांना हम्म, वाटत हम्म, असतं. आणि ते सतत जजमेंटल हा पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा बघत असतात स्वतःकडे हम्म, किंवा इतरांकडे. तर अमुक एक व्यक्ती, हम्म, म्हणजे आपण मगाशी हम्म, तुम्ही जसं सांगितलं हम्म, की दोन मित्र आहेत आणि मग आता मीच, हम्म, तर तो तो नाही वेळेवर येऊ शकत हा म्हणजे तो वाईट नाहीये. हा हा ओके, पण मला त्याची वेळेवर न येण्याची सवय हा आवडत नाही, किंवा मला पटकन एखाद्या हम्म, गोष्टीचा राग येतो हम्म, म्हणजे माझ्यात काही खूप प्रॉब्लेम आहे असं हा नाही, पण मी कदाचित, म्हणजे मला काही काही गोष्टीत मी खूप जास्त पटकन रागवते हा असं म्हणणं हा हे योग्य आहे. म्हणजे मी रागीट आहे हम्म, म्हणजे माझ्यात काही हम्म. अर्थ नाही असं नक्की किंवा नाहीये. ऍक्सेप्ट करताना आपल्यातले जो 2 दोष दिसले, तर उरलेल्या 8 गोष्टी आपल्यातल्या चांगल्या आहेत, इथे आपण कमी पडतोय असं पाहायला सुरुवात केली तर त्याच्याकडे जास्त पॉझिटिव्हली त्याच्यात बदल करण्याची शक्यता वाढत असेल. हो, आणि ऍक्सेप्ट करताना आम्ही ह्याला खूप एनकरेज करतो की हम्म, तू फक्त असा किंवा असा हम्म, नाही आहे, हम्म. मी अशी पण आहे आणि अशी पण अशी पण आहे. आहे. ओके, असं पण बघण्याची आपल्याला हम्म. अ, सवय सवय त्यातनं. लावायला लागते. हा हा सो तो दृष्टिकोन थोडा हा तुमचा हा हा जास्त व्यापक हम्म, होतो. हम्म. पण होतं असं की मी असा आहे असं आहे म्हणताना बऱ्याचदा नकळतपणे हा त्या हा नकारात्मक जास्त गोष्टींवरच लोक फोकस हो करतात. हो पण माझ्यामध्ये हे आहे हा तसं हे पण आहे, हा असं जेव्हा आपण बघतो हा तर स्वीकारामध्ये ह्या दोन्ही गोष्टी हा येतात. ओके, हे आहे म्हणजे हे हा नसायला पाहिजे असं नाही, हा किंवा हे आहे म्हणजे नसायला पाहिजे असं नाहीये. ह्या दोन्ही गोष्टी हम्म. माझ्या किंवा व्यक्तिमत्वात आपण आहेत. जे निगेटिव्हिटी बायस म्हणतो आपण, तसं आपल्या शरीराला ती सवय लागलेली असते का, जी वाईट आहे ते पहिलं फोकस हायलाइट केलं जातं जास्त मनात विचारात सुद्धा. ह्याच्यामध्ये मी असं सांगेन की खूपदा काय होतं की मी अशी आहे असं हम्म, म्हटलं ना, हम्म, खूप लोकांना ना नकळतपणे म्हणजे मी कशी वाईट आहे हम्म. किंवा हा मला कसं काही जमत नाही हा असं एक सिद्ध करण्याची सवय हा लागलेली असते. ओके, हा आणि मग ते सिद्ध करण्याच्या ह्याच्यात ते सतत असे काहीतरी पुरावे शोधत राहतात. हा ओके, म्हणजे मी कशी वाईट आहे किंवा तो माणूस कसा हम्म, वाईट आहे. हम्म, ओके, तर ह्या ह्या ट्रॅपमध्ये अनेक लोक अडकलेली असतात. ओके, पुन्हा एकदा हे ऍक्सेप्टन्सच्या आणि बदलाच्या मध्ये येणारे अडथळे आहेत. ओके, हम्म, ह्या सगळ्यामध्ये एक प्रकारचा डिस्कम्फर्ट आहे खरं म्हणजे. ओके, पण तो डिस्कम्फर्ट आपल्याला फॅमिलियर असतो म्हणून आपण त्याच्याबरोबर राहणं हा हा पसंत हा करतो, हा पण आपण बदलांकडे जात नाही. राईट. ओके, हम्म, सो जनरली बदलांना विरोध करणारच आपलं हम्म, मन आहे. राईट. ओके, पटकन काही बदल आपल्याला नको वाटतात हम्म, हम्म, किंवा त्याच्यामध्ये तर ते सगळे डिस्कम्फर्ट आपण, हम्म, पण हा बदल म्हणजे मला व्यायाम करायचा आहे तर 6ला मला सकाळी उठायला हम्म, पाहिजे, हा डिस्कम्फर्ट आपल्याला आवडत नाही. हा पण हा मी व्यायाम करत नाही आणि मी किती वाईट आहे हा डिस्कम्फर्ट आपण चूज हम्म, करतो. ओके, राईट. जातात की हा मी करतच नाही, मी करतच नाही, मी हा हा करतच नाही. हा त्याच्यापेक्षा सकाळी उठायला हम्म, सुरुवात कर, यू हम्म. विल फील गुड अबाउट युअर हा सेल्फ. ओके, हा तर ते इन्व्हेस्ट करणं आपल्याला हा नको हा वाटतं. हा आणि त्यामुळे खूपदा आपण ह्या ट्रॅपमध्ये पण स्वतःला ठेवत हम्म, राहतो की हा मी अशीच आहे हा किंवा तो तसाच आहे हा किंवा परिस्थिती अशीच आहे किंवा कुछ नाही बदलने वाला आहे. हम्म, ओके, कारण आपल्याला त्यातलं जे इन्व्हेस्टमेंट करायची असते, स्वतःवर काही थोडंसं काम काम करायचं असतं. करायचं. आता हा काम करणं हा शब्द ना पण खूप लोकांना खूप भीतीदायक वाटतो. हम्म, असं खरं काम काम काही नसतं. हम्म, म्हणजे मी नेहमी असं सांगते की हे जे सगळं आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्ही दिवसातली 5 मिनिटं जरी दिलीत स्वतःला, हम्म. ओके, तरी तुम्ही हळूहळू हळूहळू त्या बदलांकडे जाऊ जाऊ शकता. शकता. काय करायला पाहिजे? मी हम्म, दिवसातनं एकदा 5 मिनिटं स्वतःबरोबर बसायला पाहिजे. ओके. स्वतःला थोडेसे फीडबॅक द्यायला पाहिजेत. हम्म, अ, मान्य करायला पाहिजे, हम्म, ऍक्सेप्ट करायला पाहिजे की हो, ही प्रतिक्रिया मी टाळू शकले ओके. असते. ओके, किंवा आज सकाळी मी ही गोष्ट ह्या पद्धतीने हम्म, करू शकले असते, किंवा मी सतत उशिरा जातीये तर मी ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये हा बदल केला असता हम्म, तर मी वेळेवर पोहोचू शकेन. हम्म, जे आपल्याला दिसतं आहे. हम्म, ओके, आपल्या समस्येची काही उत्तरं आहेत हम्म, आपल्याकडे. तर मला रोज थोडा वेळ स्वतःबरोबर घालवणं, हम्म, ओके, आणि आपल्या विचारांची, आपल्या एकंदरीत ज्या पद्धतीने आपण गोष्टी अप्रोच करतोय हम्म, त्याची थोडीशी 5च मिनिटं म्हणते मी,
ओके, जास्त नाही. हम्म. ह्याची नुसती जाणीव जरी आपण थोडी थोडी निर्माण करत राहिलो रोजच्या जगण्यामध्ये, हम्म. ओके, तरी सुद्धा बदलांना सुरुवात होईल. पण ह्याच्यावर काम करायचं असं म्हटलं की मग आपल्याला काम करायचं म्हटलं की मग खूपच प्रॉब्लेम वाटायला हा, लागतो की मोठा म्हणजे काय टास्क वाटतो. करायचं, हा. मोठा टास्क वाटतो. मग हम्म. जाऊ दे, मग आता ते जसं आपण म्हणतो तसं की मग ते सगळे टिपिकल पुढे ढकलण्याचे, पुढच्या वर्षी 1 तारखेला सोमवारी असे सगळे आपल्या कमिटमेंट्स हा. पुढे ढकलण्याची जी हे असते. सो तेवढ्या कमी वेळामध्ये शक्य आहे स्वतःच. त्यातलंच उलटं म्हणजे शेवटचा प्रश्न माझा आता ह्या संदर्भात असाच होता की आत्ता आपण हे बोलल्यानंतर समजा मला आत्ता समजलं की रोज 5 मिनिटं माझ्यासाठी द्यावे, हे मी सुरू केलं, पण आता ते काही कन्सिस्टन्सी होत नाहीये किंवा त्याचे जे काही एक तो प्रोटोकॉल आहे, नियम आहे की कशा पद्धतीने मी माझे विचार करावेत. अचानक मध्येच कंटाळा येतो, वेगळेच विचार डोक्यात सुरू होतात. तर याला एक सिस्टमॅटिक काहीतरी प्लॅन असणं अपेक्षित आहे, तो मला माहीत नाहीये. तर अशा वेळी सायकोलॉजिस्टकडे जावं किंवा कुणाची तरी मदत घ्यावी, ज्या ह्या क्षेत्रात जो माणूस काम करतोय. कारण बऱ्याचदा असं मला वाटतं की खूप काहीतरी तुटलंय, आता आता कुणाची तरी मदत घ्या, असा आपला एक जनरल माइंडसेट असतो. तर ॲक्सेप्टन्स असेल, प्रोक्रॅस्टिनेशन असेल, अशा गोष्टीसाठी लोकांना वाटतं काय कुणाला विचारायला जायचंय, कशाला वेळ ह्यात घालवायचा आहे. तर ही खरंच गरज असू शकते का अशा विषयासाठी? 100% असू शकते. हम्म. कारण खूपदा कळतं पण वळत नाही ह्या कॅटेगरीत हा. खूप लोक असतात. हम्म. ओके, की मला माहितीये की मला हे करायला पाहिजे. म्हणजे हम्म. आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघितलं तर मला कळतंय की मी हे हम्म. करायला पाहिजे पण मी करत नाही. हम्म. म्हणजे मोठ्या व्यक्तींच्या बाबत की मला माहितीये की मी हे करायला पाहिजे पण ते केलं जात नाही. अनेक बाबतीत असतं आणि मग तुम्ही म्हणालात तसं की मग गोष्टी चिघळतात, त्या हा. खूप टोकाला जातात आणि मग मग लोकांना जाग येते. हा. तर त्याच्या बऱ्याच आधी जर ह्या गोष्टी ना आपण वेळेत हे करू वेळेतच जर शकतो. काही हा. करायचं ठरवलं हा. तर ऍक्च्युली त्याची खूप जास्त मदत होऊ होऊ शकते. शकते. आणि काहीतरी समस्या हम्म. झाल्यावरच हम्म. आपण जायला पाहिजे हम्म. असं त्याचा अर्थ नाहीये. हा. हा. म्हणजे असं मी तुम्हाला साधं विचारेन की माझं रोज अंग दुखतंय, हम्म. ओके, आणि ही हम्म. समस्या मला रोज येते आहे, हम्म. ओके. हम्म. तर एक दिवस आली तर मी म्हणेन की ठीक आहे, ओके, पण मला रोज माझं अंग दुखतंय. तर मग मी 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी मी डॉक्टरकडे जाईन आणि मी सल्ला नक्की विचारेन की हा. माझं रोज अंग दुखतंय तर काय आहे, हम्म. आणि मी त्याचं उत्तर शोधेन. हम्म. तर ह्या ज्या अशा गोष्टी आहेत ना, हम्म. की मी चालढकल करते, आळशी आहे किंवा मला माझ्यामध्ये काही बदल, अशा अशा ज्या काही समस्या आहेत त्या ह्या सगळ्या अशा आहेत ओके. की माझं अंग दुखतंय, माझं उगाचच आज डोकं दुखलं, हा. किंवा काय मला हातच दुखतोय माझा. ह्या कशा जशा किंवा अशा बारीक कित्येकदा सारीक उगीच शारीरिक अस्वस्थ समस्या, वाटत अस्वस्थ असतं, वाटतं. तर भीती हे वाटत हा असते म्हणजे अशा ज्या सगळे. बारीक सारीक जशा शारीरिक हा. समस्या हा. आहेत ना हा. तशाच ह्या खरं म्हणजे हम्म. मानसिक हम्म. समस्या आहेत. किंवा कदाचित त्या अशा गोष्टीत की भविष्यात त्याचे जास्त दुष्परिणाम मोठे होऊ होऊ शकतात, शकतात. वेळेत हा, तर त्याला हे आवर असं घातला नाही. अगदी खूप म्हणजे नुसती जाणीव आपल्याला बदल करायला मदत करत नाही. नाही. आपल्याला माझ्या हम्म. जाणीवेचा योग्य पद्धतीने वापर हम्म. करायचं असेल राहू दे, आणि राहू दे. ते जर मेकॅनिझम माझ्याकडे नसेल हम्म. तर मी ते कोणाला तरी विचारायला पाहिजे, त्याचा सल्ला घ्यायला पाहिजे, किंवा बरं ह्या अशा गोष्टींना खूप काळ लागतो, सेशनच्या सेशन्स लागतात, असं अजिबात नाहीये. नाही आहे. तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि बऱ्याचदा योग्य माणूस तुम्हाला तुमची प्रोग्रेस त्या दृष्टीने चालली की ह्याच्यासाठी गाईड करण्यासाठी सुद्धा कामी येत असेल. हो. पण आणि ह्या सगळ्याला अगदीच येतो हा. कारण त्यांच्या म्हणजे तुम्हाला आता असं आहे की प्रत्येक व्यक्तिगणिक त्याच्या समस्या लक्षात घेऊन त्याला मदत केली जाते. हम्म. म्हणजे आता जर तुम्ही म्हणालात की त्याचे 1, 2, 3, 4 असा तुम्ही आम्हाला प्लॅन सांगा, हम्म. तर मे बी तो सगळ्यांनाच असा सूट होणार. सूट होणारा तो प्लॅन असतो बरोबर. असं नाही. त्यातल्या काही ढोबळ गोष्टी मी हम्म. सांगू शकेन. हम्म. पण त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हा प्लॅन त्या वेगळा व्यक्ती बरोबर प्रत्येकाचा बसवून केला ठरलेला जातो असतो. आणि त्याच्यासाठी ती मदत केली जाते. होऊ आणि शकतो. दुसरी गोष्ट बऱ्याचदा अशी पण असते की जर तुम्हाला कोणीतरी गाईड करणार माणूस असेल, कारण हे चेंजेस खूप सटल लेवलला होणं अपेक्षित हो, असतं. हो, कारण तुम्ही तुमचेच केलं तर तुम्ही ऍक्सेप्टन्स लेवलला जाता, पण वारंवार लोकांना ऐकून दाखवता. हो, तेही न घडता हे नॅचरली व्हायला पाहिजे. अदरवाईज तुम्ही एकटे पडण्याची भीती जास्त आहे हो, की हो. हा फार स्वतःला शहाणा समजायला शहाणा लागला का. समजायला लागला. हो, त्यामुळे हो. असा एखादा बोट धरून जाणारा माणूस काही काळापुरतं सोबत असणं गरजेचं आहे. हो, हो. आणि ह्याच्यामध्ये खूप लोकांना भीती असते की मग आम्ही डिपेंडंट होऊ हा का वगैरे, हा असं हा काही होत होत नाही. नाही. ओके.
ते होऊ न देण्यासाठी हा, हा. प्रत्येक समुपदेशकाला सायकोलॉजिस्टला माहिती हा, हा, असतं हा. की म्हणजे ह्यांनी आपल्यावर डिपेंडंट हा, व्हायचं हा. नाहीये किंवा त्या अवलंबित्व नकोय बरोबर आहे. आपल्याला, आणि त्यामुळे त्याच्यासाठी अतिशय योग्य मदत केली म्हणजे जाऊ शकते. आणि डेफिनेटली म्हणजे मदत घेणं ह्याबद्दलच मला असं वाटतं की नकारात्मक दृष्टिकोन हम्म, आहे. हम्म, हम्म, खरं म्हणजे मदत घेणं हम्म. हे अत्यंत मानसिक स्ट्रेंथचं लक्षण आहे. बरोबर आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जी लोक माझ्या क्लिनिकमध्ये येऊन माझ्या समोर बसतात, हम्म, ओके, इट रिक्वायर्स लॉट ऑफ करेज. हम्म, हम्म. ओके, ती गोष्ट साधी खरं नाही आहे. आहे. ओके, सो ते अजिबातच हम्म, मानसिक कमकुवत असण्याचं खरं म्हणजे हम्म. लक्षण नाहीये की मला मदत हवी हा, आहे, हा. मला मदत हवी आहे हे म्हणायला खूप करेज आणि हम्म, खूप स्ट्रेंथ लागते. आणि ती अगदी इतक्या एखाद्या सवयीतनं बाहेर पडायचंय ह्याच्यासाठी सुद्धा लागू शकते, किंवा मला एखादी काहीतरी खूप गंभीर समस्या झालेली आहे त्याच्यासाठीही लागू शकते. सो मदत घ्यायला आपण पुढे पाऊल टाकायला पाहिजे. पाहिजे. हम्म. तर आजच्या एपिसोडमध्ये मला तर शेवटच्या वाक्यात असं वाटलं की मदत लागतीये हाच ॲक्सेप्टन्स जरी आपल्याला पहिल्यांदा आला तरी ह्या आत्तापर्यंत सगळ्या ऐकलेल्या IQ माहितीला एक कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी ॲक्शन घेऊन आपण त्यामध्ये आपल्यात बदल घेऊ शकतो. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण जेव्हा आपल्या शारीरिक आजारांविषयी वारंवार ज्या गोष्टीचा उल्लेख करतो तेव्हा बऱ्याचदा मानसिक ज्या गोष्टी पुढे गंभीर रूप कदाचित धारण करू शकतात त्या गोष्टींना वेळीच आवर घालणं आणि कुठेतरी स्वतःपासून सुरुवात करायला शिकणं हा बऱ्याचदा मुद्दा फार महत्त्वाचा असतो. कारण दुसरा बदलल्यानंतर मी बदलेल किंवा तोच बदलत नाही तर मी का बदलू या नादामध्ये आयुष्य हातामधनं वाळूसारखं कधी सरकून जातं आणि वयाच्या एका अशा टप्प्यावरती या गोष्टींची जाणीव होते की तिथून पुन्हा मागे आयुष्याकडे पाहताना हातात बऱ्याचदा पश्चातापाशिवाय काही राहत नाही. आणि हा उशीर होऊन मधल्या काळामध्ये अनेकांचे आयुष्य होरपळून घालवण्यापेक्षा वेळीच हा अवेअरनेस येणं, तो ॲक्सेप्ट करायला शिकणं आणि त्यामधनं ॲक्शन घेऊन आपल्यासोबत आपल्या सर्वांचं आयुष्य सुकर कसं करता येईल हा प्रयत्न जितका लवकर केला जाईल तितकं नक्कीच चांगलं होईल. हा पॉझिटिव्ह मला वाटतं मेसेज आजच्या एपिसोडमधनं घ्यावा. आणि आज आपण ह्या विषयावर बोललो. खरं तर हा विषय चालू करण्याआधीच माझ्या डोक्यात होतं की ह्या विषयावर काय निघणार आहे इतकं. तर आज आपल्याला तो वेळ कमी पडला इतकं हो. ह्याच्यावर बोलण्यासारखं आहे. तर आमच्या सर्व टीमतर्फे चॅनलतर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. हम्म.